सगळे नेते त्यांचे उमेदवार आणि गेली अनेक वर्षाची जी आपली कथा आहे ही निवडणुकीची सुरुवात आपण कन्हेरीचं करतो. कन्हेरी हे ठिकाण श्रद्धेचं ठिकाण आहे. अनेकांनी या ठिकाणी सेवा केली. मला आठवत आहे जुने लोक सांगतील सोनोपंत दांडेकर नावाचे एक ग्रस्त होते. पुण्याला HP कॉलेज नावाचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे ते प्राचार्य होते. सोनोपंत दांडेकर शिकवण्याचं काम झाल्याच्यानंतर इथे यायचे आणि त्यांच्यापासून काही आदर्श त्यांनी अंतःकरणामध्ये ठेवली आहे आणि आयुष्यभर जपले. त्यांचं नाव काळेबुवा संस्थेचे होते. जुन्या मंडळींना आठवत असेल. आठवत आहे का? तुम्ही बोलू नये का? जगले पाहिजे हो. अजून आहे किती जण वय? चौऱ्याण्णव. माझ्यापेक्षा 10 वर्ष होईल. हे काय भारी काम आहे. या सगळ्या मंडळींनी हनुमानरायाची सेवा केली. दर संध्याकाळी हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी येऊन आपल्या अंतःकरणाची श्रद्धा ही या ठिकाणी अर्पण करतो. एक काळ असा होता की आजूबाजूला महाराज होतं आणि त्या महाराजांमध्ये गवताशिवाय दुसरं काय असायचं नाही. छोटे मोठे आपण कार्यक्रम हातात घेतले. पाण्याच्या परवानग्या दिल्या. तुम्ही लोकांनी करत केले आणि आता काचेच्या वाजून येताना रस्त्यामध्ये उसाचे फळ तर दिसतात. नारळ फोडायला आलो. सदुस 77 80 लावलो, 85 लावलो, 90 लावलो, 95 लावलो, 2000 लावलो आणि 2000 ते आजच्या तारखेपर्यंत 4दा इतक्यांदा मला नाही वाटत नारळ फोडायला एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असाल. हे जे मी करू शकलो ती सामान्य जनता आणि हनुमंताची कृपा. आणि त्यावेळेस इथून कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे मिळतं हा अनेक वर्षाचा अनुभव आहे. आणि म्हणून आज त्या आनंदाने आम्ही सगळेजण इथं आलो. तुम्ही आलात. तेव्हा सगळ्यांचं अंतःकरणापासून स्वागत. निवडणूक लोकशाहीमध्ये येत असते. यावेळी निवडणूक महत्त्वाची का? आधीच्या त्यांनी बोलत असताना सांगितलं
की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे. आज काहीतरी देशात वेगळं घडतंय अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर बळा येईल, संकट येईल. ते होऊन द्यायचं नाही. गेले 10 दिवस मी वाचतोय, मोदी साहेब बोलत आहेत, देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, आणखीन काही नेते बोलत आहेत की या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार, आमच्या विरुद्ध हा खोटा प्रचार आहे. आम्ही नाही प्रचार केला. बंगलोरला एक मंत्री आहेत केंद्र सरकारचे, त्यांचं नाव हेगडे, आणि त्या हेगडेंनी भाषण केलं बंगलोरला लोकांच्या समोर. या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार निवडून द्या. हे मी म्हणत आहे, मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची. आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर राजकारण कोणी करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली. या घटनेनं सगळ्यांना सारखे अधिकार आहे. तुम्हाला मताचा एक अधिकार आहे, मला एकच आहे. मी काही खासदार आहे म्हणून मला काही 2 मतं नाही. देशाच्या प्रधानमंत्र्याला 1 मत आणि तुमच्या शेतात खुरफायला येणारी बाई आहे तिला 1 मत. त्या आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान आणि त्या समान अधिकारावर जर संकट मालीच यायला लागलं तर आपल्या सगळ्यांना जागरूक राहणं आणि जे आणतात त्याला खऱ्यासारखं बाजूला ठेवणं हे काम करायचं आहे. हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं. अमित शहा नावाचे एक ग्रस्त आहेत, नाव ऐकलं ना? त्याची फार होते बरं, तुम्हाला सगळं माहिती. तर त्यांनी भाषण केलं सोलापुरातील आणि आणखी 2 ठिकाणी. 10 वर्षात शरद पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या. आता 10 वर्ष कधी फसलं? 14 आता कालचं 14 ते 24, 14 ते 24 या कालावधीमध्ये राज्य कोणाचं होतं? मोदीचं. मंत्री कोण होते? हेच होते. त्या काळात मी सत्तेत नव्हतं, पण हिशोब मला वाटतं आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण करणार नाही. त्याचा अर्थ ही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही, सत्ता उमेदवारांच्यासाठी वापरायची. तर अनेक गोष्टी सांगता येतील. शेतीमालाच्या किमती काल जाहीर झालं. एक काळ असा होता की सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होतं. यंदा महाराष्ट्रात आहे. पाऊस काल बरा होता मध्ये. तुम्ही लोकांनी कष्ट केले, कारखाने ठीक चालले, 2 पैसे मिळाले, दिवसातून पीक लोकांनी घेतलं. साखर तयार केली, पीक घेतलं, पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगाच पाठवायला पाहिजे. देशाची गरज भागून माल शिल्लक आहे, निर्यात करा आम्ही सांगतोय, त्याला बंदी, त्याला परवानगी नाही. हा विषय मी स्वतः अनेकदा मांडला. आपल्या देशात एक संस्था आहे, तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. वसंतदादा फाटलांच्या नावानं ऊसाचं संशोधन
आणि कारखान्याच्या उद्या कमतरता ह्या दूर करायला ती संस्था स्थापन केली। या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादक टनाला 1 रुपया किंवा 2 रुपये त्या संस्थेला देतो आणि त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे अनेक वर्ष। आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसेंदिवस ऊस वाढणार, ऊसाचं उत्पादन वाढणार, नुसती साखर एकच साखर करून चालणार नाही, त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार, त्याच्यापासून वीज तयार करणार, आपल्या कारखान्यात या गोष्टी होतात। आणि हे सगळं काम करून संशोधन करणारी ती संस्था, त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो की हे सगळं चांगलं आहे, पण तयार झालेला माल जगाच्या बाजारपेठेत गेल्याशिवाय शेतकऱ्याला 2 पैसे अधिक मिळणार नाही। हे तत्त्व सगळे संशोधक सांगतात, पण सरकार परवानगी देत नाही। काय करायचं? किती गोष्टी असं सांगू? किंमती महागाई, मोदी साहेब सांगतात महागाई आम्ही कमी करू। त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा भाव 50 दिवसात मी खाली आणतो। हे सांगितलं कधी? 14 वर्षाच्या पूर्वी, 10 वर्षाच्या पूर्वी। हे सांगून आज 1450 दिवस झाले। 50 दिवसात कमी होणार होतं, 50 दिवसात कमी झालं नाही, दिवसपट वाढलं। पेट्रोल महाग केलं, डिझेल महाग केलं, ऑइल महाग केलं, साखर स्वस्त केली, दूध स्वस्त केलं। तुम्ही पिकवताय ते सगळे स्वस्त आणि दुसरे पिकवताय त्याला तुमच्या खिशातून पैसे द्या। आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या खिशात मी इतके हजार रुपये घातले, घालायची एका खिशात आणि खालच्या खिशाचं काढून घ्यायचे आणि ते डबल काढून घेते। आता ही पाकिट माझी बंद करायची का नाही? ही पाकिट माझी बंद करायची असेल तर हा पाकिटवाला कोण असेल, निर्णय घेणारा, धोरण ठरवणारा, त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवावं। त्यासाठी ही निवडणूक होत असते। अशा अनेक गोष्टी चांगल्या असतात, पण मी काय अधिक वेळ घेत नाही। आज या निवडणुकीला सुफिया हिची उमेदवारी तुमच्या पुढे, कनेरी काचेश्वरी हिचा तिचा जन्मापासूनचा स्वभाव, तुम्हाला माहिती का नाही करू असतो, तिचं लग्न हिथंच झालं, काचेश्वरीला उशीर झालं। आणि त्यामुळे एक घनिष्ठ संबंध तेव्हा लोकांचा आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे, त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये 98% उपस्थिती आणि चर्चेमधला सहभाग, याच्यात संबंध भारतामध्ये 488 किती खासदार? 543 खासदार आहेत। त्याच्या पहिल्या 2 खासदारात तुमच्या खासदाराचं नाव। त्यामुळे दिल्लीला फासवल्याच्यानंतर लोकांच्यासाठी काम करायचं असतं, लोकांची आठवण ठेवायची असते, लोकांचं दुखणं भासण्याच्या लोकांना भाषणानं त्या ठिकाणी मांडायचं असतं। आणि हे काम उत्तम रीतीनं करण्याचं काम त्यांनी गेल्या 3 टर्मला केलं। त्यामुळे साहजिकच आहे त्यांचा अधिकार मत मागायचा आहे आणि ते मत तुम्हाला द्यायचं आहे। ते मत यावेळेला आधीच सांगितलं, खून बदलली, काही गोष्टी राहिल्या, पूर्वीची खून वेगळी होती। असं ती कोर्टाचे नावाला कोर्टाने सांगितलं की घड्याळ तुम्ही लिहा, पण खाली लिहा कोर्टाच्या अखत्यारीत आहे। तर ते आता तुम्ही कदाचित वाचलं,
आता त्याची पण ती खूण लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं. या मतदानाला अनेक लोक आणखीन काय काय सांगतात, त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. आपल्याला वाद वाढवायचे नाही, आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही, आपल्याला मनापासून काम करायचं. आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा. कशापर्यंत तुतारीच्या सभा, ते तुतारीच्या सभेचं वचन दावा. आता काल कोणते सांगितलं कसं दावा मी तेच सांगत नाही. अरे बरं, आणि सांगताना हे सांगितले असं लावलं की तुम्हाला काही कमी पडून देणार नाही. आता हे कमी पडून देणार मी काही त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही, कारण काही देणं घेणं देऊन हा मात्र मागण्याची भूमिका आमची नाही. इथं काम करायचं, लोकांना शक्ती द्यायची, लोकांना सेवा करायची आणि मत मागायचं, ही भूमिका आहे. हा सण महाराष्ट्रामध्येच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा 12 मतदारसंघाचं नाव घेतलेलं असतं. आता बघितलं तुम्ही अमेरिकेवर नाही आले, बाहेरच्या राज्यातून लोक इथं आले. सगळ्यांना कौतुक आहे, आश्चर्य की 12 काय करतात. त्यांना माहिती आहे ही काही जिथं साधी नाही. जिथे शिकवायची तिथे धडा शिकवतात, जिथे ठोस काम करायचं तिथे ठोस काम करायचं. आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत आली की तुम्ही सगळेजण उत्तम दृष्टीनं करा, अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. मी जादा बोलत नाही, कारण इथून माझी दुपारी अहमदनगरला सभा आहे, संध्याकाळी नगर जिल्ह्यात आहे, उद्या सकाळी औरंगाबादला आहे, संध्याकाळी जालन्याला आहे आणि मुक्काम जायचे काही. आता या सगळ्या ठिकाणी जायचे आणि त्यासाठी अधिक भाव न घेता हे काम सुरू करा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. रजा घेतो. धन्यवाद. यानंतर सत्यव्रत काळे यांनी युवकांचे शहराध्यक्ष. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.